लासूरला शेतकऱ्याचा आक्रोश, व्यापारी लुटत असल्याचा आरोप करून बाजार समितीच्या कार्यालयासमोर फेकली मक्का। मक्का व्यापारी साखळी करून शेतकऱ्यांना लुटत असल्याचाही केला आरोप। छत्रपती संभाजीनगर शेतीमाल खरेदीसाठी मराठवाड्यातील दुसऱ्या नंबरची बाजारपेठ असलेल्या लासूर स्टेशन येथे मक्का उत्पादक शेतकऱ्यांना लुटत असल्याचा आरोप करून एका शेतकऱ्याने लिलाव झालेली मक्का भाव न पटल्याने बाजार समिती कार्यालयासमोर ट्रॅक्टर उभारून दिल्याने चर्चेचा विषय होता। शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये मक्का टाकले आणि त्यावर बसून मक्काचे भाव व्यापारी हे पडून मागत आहे। दुसऱ्या ठिकाणी नेलेली मक्का ही 1300 रुपये भावाने विकली जात आहे आणि येथे 1200 रुपये भावाने घेतली जात आहे। शेतकऱ्यावर यांनी आत्महत्या करण्याची वेळ आली असे यावेळी शेतकरी म्हणाला। काही याच्यात मार्केट माझ्या शेतकऱ्याचं भलं होईल तर मी त्याच्यामुळे इडाग होईल। माझा दुसरा काही हेतू नाही, मी कोणाला दोष देणार नाही आणि कोणालाच दोष द्यायचा नाही। माझा हेतू आहे शासनानं काहीतरी करा, शेतकऱ्याचे 1000, 1200, 200 रुपये, 300 रुपये काय देण्यात द्यावा शेतकऱ्याला बस। ज्यादा बी नको देऊ म्हणा, शेतकरी ज्यादा सुखी होऊन जाईल ना किती दिले तर। हे आम्हाला इकडे भैया तुझं बरोबर आहे। शासनाने आपल्याला बांधून दिलेलं आहे, शेतकऱ्यासाठी बांधून दिलं की शेतकऱ्याला 2 पैसे भेटायला पाहिजे। अरे प्रायव्हेट वाल्याने जर माती जरी घेतली तर ते फुकाट घेऊ शकते, ते तर लुटून खाऊ शकते, पण मोंडा हे आपल्याला लुटून खाऊ शकत नाही। इकडे हे कसं राहतं, शेतकऱ्यासाठी त्या शेतकऱ्याला 2 पैसे भेटा म्हणून शासनाने इकडे मान्यता दिलेली आहे। आणि बाहेर जर कधी घेऊन राहिले तर 100-200 रुपये शेतकऱ्याला माझी आशा आहे भेटा। दुसरं काही माझं म्हणणं नाही आहे। ही जर कधी 1300 ना माझी जाऊ द्या, एखाद्या माझ्या भावाची मक्का 1200 ना मागितली, अरे ती 1300 ना गेली असती, त्याला 100 रुपये भेटले असते, त्याला 25 रुपये त्याला 2500 भेटले असते। आणि ती मक्का देवगाला नेली आणि देवगाला नेऊन तिचा आता काय भाव होता आपण पाहू। आणि तिला पुन्हा 1000 रुपये भाडं देणं, देवगाला न्यायचं 1000-1200, म्हणजे हे 2000, हे 1000, 3000 भाडं केलं, काढायचे 100 रुपये प्रमाणे पैसे जात्या। आता देवगाला काय जाते, आपल्याला जे होईल ते होईल देवगाचं पाहू। आणि जर कधी 100 रुपयाला मक्का देवगाला जादा घेतली तर हे लूट करू राहिले 100 रुपयाला आपल्या शेतकऱ्याची। तिला जर कधी 1300 गेली ती मक्का तर खुले आम येते। हे काय घेत नाही 100 रुपये, म्हणजे बाहेरचे लोक घेते, हे काय आणला चालत नाही। अरे शेतकऱ्याची आत्महत्या करायची वेळ आली ना, काय करेन शेतकरी? हा शेतकरी करणार काय? माझी काही इच्छा नाही माझा माल हो ना, पण माझ्या शेतकऱ्याला फक्त नाही काही तर 1400 रुपयापर्यंत भाव जरी भेटला माझा शेतकरी खुश राहणार आहे। 1350-1400 द्या तुम्ही तरी खुश राहील। तुम्ही जर कधी 1200 तर करा, खर्च मायनस करा, तुम्ही काय उरतं याला। आता ही 1.5 एकर मधली मक्का आहे, आता ही 25 क्विंटल मक्का आहे, हिला सोंगाला 1000-1200 24,000 लागले, खर्च भानगडी पुन्हा ते काढायला 100 रुपये किती पैसे राहणार। आणि ही 1300 रुपये, 1350 मक्का गेली आपण। माझं एवढंच म्हणणं आहे बस। तुमचा परिचय देऊ आणि नाव काय तुमचं काका? सुरेश एकनाथ मोरे। कुठले तुम्ही? मक्का कधी आणली तुम्ही तर? मग काय केलं नंतर तुम्ही? का बरं? कमी भाव गेले तिथं काय भाव गेले ते? 1280 आणि तिकडं 1450. 1450